शुभेच्छा. जागतिक महिला दिवस म्हणजे काय आहे? महिलांचा दिवस. तसं सर्वांचा एक दिवस असतो. भरपूर दिवस बनवले पण सगळ्यांनी जागतिक महिला दिवसाला पण एक महत्त्व आहे. एक महिला असते ती घर सांभाळते, आपले कुटुंब सांभाळते, आपल्या मुलाबाळांना सांभाळते, स्वतः नोकरी करते, स्वतः घर चालवते. अशा महिलांचा आज जागतिक महिला दिवस. म्हणजे जसं पुरुषामध्ये आपण सांगितले की एका कर्तृत्वात पुरुषामध्ये स्त्रीचा हात असतो, तसा रमाबाईने आपल्या संसाराचा गाडा ओढत ओढत आपल्या मिस्टरांना, आपल्या पतीला बॅरिस्टर केले, या देशाचा मोठा भारतरत्न घडविले. आणि ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरातूनच शाळा, आपल्या घरातूनच परिवर्तन घडविले की महिलांना शिकवायचं, महिलांना मुले दार करायचे. चूल आणि मूलच होतं पहिलं महिलांना असा अधिकार नव्हता मुलीसुद्धा. फक्त ते चूल बघायचं आणि मूल बघायचं एवढेच अधिकार होते. आपल्याला ना शिकायची बंदी होती, ना आपल्याला बाहेर जायची बंदी होती, आपल्याला चार माणसामध्ये किंवा आपल्या पुरुषांच्या समोर बोलायची सुद्धा आपल्याला बंदी होती. पण ज्योतिबा फुलेंनी आपल्या बायकोला म्हणजे सावित्रीबाईला पहिल्यांदा शाळा शिकवली, आई शिकवली, त्यांना शिक्षिका बनवलं आणि त्यांनी नंतर आपल्या महिलांना शिकवली. त्यावेळेस त्यांना खूप त्रास झाला. हे मनुवादी त्यांना शेण दगडे मारायचे की मुलींना का शिकवतेस किंवा बायकांना का शिकवतेस. त्यांना माहित होतं मुली शिकल्या, बाया शिकल्या तर पुढे प्रगती होईल, देश पुढे जाईल, आमची मनस्थिती नाही माझ्याकडे, आमची मनुवाद्याला आम्हाला पुढे स्थान राहणार नाही असं त्यांना माहिती होतं. पण त्यांना खूप त्रास केले. पण सावित्रीबाईंनी तेवढा त्रास सहन करूनही आपल्याला शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. आज शिकलो, आज मुली शिकल्या, मुली डॉक्टर बनतात, कलेक्टर बनतात, DSP बनतात, पायलट बनतात. कुठल्याही क्षेत्रात मुली आहेतच. आज आपली पिढी जरी आपण बसत असतो तरी आपण सुद्धा आपल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतो. एका कंपनीमध्ये पण आपल्या नवऱ्याबरोबर आपण कामाला जातो, एका हॉस्पिटलमध्ये आपण काम करतो. जिथं कुठं असेल तिथं महिला आज पुरुषांच्या बरोबर आहे. कुठेतरी आहे का? नाही, तुला काही जमत नाही बस अशी कोणती महिला आहे का आता? पण ती कुणामुळं? आपल्या रमाईमुळं आणि आपल्या सावित्रीबाईमुळे. आंबेडकरांनी हिंदू कोड दिलं, त्याच्यामध्ये सगळे महिलांना अधिकार दिले की बाबा महिला शिकली पाहिजे. जर बाई शिकलेली असती, आता इथं सुद्धा बघा, ज्या घरामध्ये स्त्री शिकलेली आहे, मोठेपणा कुणाला वाटेल ती शिकलेली आहे म्हणून असं बोलत असेल, ह्याचा गैरसमज सोडून द्या. ज्या घरात आई शिकलेली असेल त्या मुलांना पण पुढे शिक्षणाची ओढ लागते, तिने घराला वळण लावते. ज्या घरात शिकलेली बाई असेल त्या घराला सुधारणा येते, तिला घराचा संसाराचा आडा कळतो, गणित कळतं, सगळं कळतं. ज्या मुलांना बाईला शिकलेली असते पण शिकलेलीच असते ती पुढे जाते. म्हणून शिका, आपल्या मुलींना पण शिकवा, आपल्या मुलींना कुठे कमी ठेवू नका, समाजासारखं वागू देऊ नका, जे झालं भागाच्या गोष्टी पुढे दाखवू नका. आपल्या मुलींना पुढे ढकला, पुढे जाऊ द्या की बाबा हो आता काय करायचं, एवढं शिक्षण घेऊन कुठं नोकरी आहेत काय नाही. तिने नोकरी नाही केली तरी चालेल, पण तिच्या संसारात ती खूप हुशार होईल, तिला ज्ञान येईल की पुढच्या पिढीला तर तिने शिकून चांगलं घडवेल. एवढंच मी सांगू शकते. आणि मी माझ्या थोडक्या शब्दामध्ये दोन रमाई आणि सावित्री मला सादर करणार आहे. ते म्हणजे माझ्या सुरात असो, तालात असो, नसो, काही असो, माझी इच्छा आहे मी त्यांच्या कमली म्हणजे माझ्या शब्दातून त्यांना एक वंदन करणार आहे. त्यांना म्हणजे मला असं जसं शांततेने ऐकणार तसं मला आणखी सहकार्य करून तेवढं माझं गीत ऐकावं. त्याच्यात माझा सूर, ताल, लय असो किंवा नसो मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तर माझी इच्छा आहे, मला म्हणून लावायचं आहे, मी म्हणणार आहे. वकील सुन डॉक्टर, पोरगी झाली कलेक्टर. पोरग वकील सुन डॉक्टर, पोरगी झाली कलेक्टर. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुखसार. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुखसार. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुखसार. कशाला ठेवू मी देवारा घरी, रमा सावित्रीची पुण्याई करी. कशाला ठेवू मी देवारा घरी, रमा सावित्रीची पुण्याई करी. कशाला करू मी देवाची वारी, कशाला करू मी देवाची वारी. ज्योतिबान भीमराव रे वाहून भारी, ज्योतिबान भीमराव रे वाहून भारी. होत गळ्यातलं मडकं
आला सोन्याचा हार गेलं गळ्यातलं मडकं. आला सोन्याचा हार रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुख सार. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुख सार. गावाच्या बाहेर होत बिराड मानेवर होती जातीची कुराड. देवाला आमची आली न किंवा देवाला आमची आली न किंवा भीमान आमचे केले होलाड. भीमान आमचे केले होलाड. नव्हती चालाया बंदी आता फार फिरायला कार. नव्हती चालाया बंदी आता फिरायला कार. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुख सार. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुख सार. रमान देऊन भीमाला साथ बळकट केला भीमाचा हात. रमान देऊन भीमाला साथ बळकट केला भीमाचा हात. सावित्रीनं असं जोडीलं नातं सावित्रीनं असं जोडीलं नातं. ज्योतिबा संगे उतरली रणात. नव्हतं खायाला अन्न खातो बदामाची खीर. नव्हतं खायाला अन्न खातो बदामाची खीर. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुख सार. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुख सार. अंधश्रद्धेला दे मुठ माती साधून घे ग आपुलीच गती. अंधश्रद्धेला दे मुठ माती साधून घे ग आपुलीच गती. केली का देवानं अशी ही क्रांती केली का देवानं अशी ही क्रांती. पाटियानं पेन्सिल तुझ्या ग हाती पाटियानं पेन्सिल तुझ्या ग हाती. आम्हाला लिहितो हे गाणं नाही आहे ग नाही खोट आहे ग खरं. आम्हाला लिहितो हे गाणं नाही खोट आहे ग खरं. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुख सार. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुख सार. वर्ग वकील सुन डॉक्टर वर्गी झाली कलेक्टर. वर्ग वकील सुन डॉक्टर वर्गी झाली कलेक्टर. रमा सावित्रीमुळं मला आज बाई मिळालं सुख सार. आज बाई मिळालं सुख सार.